नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा लोक पत्रिकेमध्ये योग नसेल तरी तो योग घडवून आणतात. कसा घडवून आणतात ते देव जाणे, की पत्रिका इकडची इकडे करायची, चुकीची वेळ द्यायची, चुकीच्या गोष्टी करायच्या. पण ते खरंच तुम्ही योग्य करता का स्वतःच्या मुलाकरता किंवा मुलीकरता? जेव्हा तुम्ही पत्रिकेची वेळ बदलता तर फक्त पत्रिका जुळवण्यासाठी म्हणून तुम्ही ती पत्रिकेची वेळ जमवता, पण त्यामुळे येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये किती मोठमोठी वादळं येऊ शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज पण नसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये झालेली लग्न बहुतेक वेळा मोडतात किंवा खूप जास्ती त्याची किंमत मोजावी लागते. कारण जेव्हा कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आपण पत्रिका पाहतो तर 2-2 मिनिटांनी फरक पडतो, 1-1 मिनिटांनी फरक पडतो. तुमची पूर्ण अख्ख्या आयुष्याची पत्रिका बदलू शकते तर त्याचे कस्पल सम्राट वगैरे आपण पाहिले तर जेव्हा लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा आयुष्यात एखादी महत्त्वाची गोष्ट करायची आहे तर स्वतःच्या मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नका. जी योग्य पत्रिका आहे ती आहे. समजा जर का लग्नाचा योग नाही आहे तर जबरदस्तीने ते लग्न करण्याचा घाट घालू नका. कारण जबरदस्तीने केलेली कुठलीही गोष्ट कधीही योग्यपणे पार पडत नाही. फक्त स्वतःचा अहंभाव दुखावला जाऊ नये म्हणून बरेच पालक लग्न करून टाकतात. बघू काय होतं, आमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही वगैरे बरेच बोलणारे लोक असतात. पण अशी पुष्कळ लोक बघितलीत मी की जे म्हणतात ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, आणि सगळं बघून लग्न करतात आणि शेवटी वर्षभराच्या आत लग्न तुटलेली बघितलीत मी. उदाहरणं आहेत माझ्याकडे. तर प्लीज तुमच्या पत्रिकेशी खेळखंडोबा करू नका. तुमची पत्रिका ही तुमच्या आयुष्याच्या एका MRI सारखी असते म्हटलं तरी चालेल, CT स्कॅनसारखी म्हटलं तरी चालेल. जेवढी ॲक्युरेट असेल पत्रिका तेवढे तुम्हाला त्याचे उत्तरं चांगले मिळतील. तर प्लीज आयुष्याचा खेळखंडोबा करू नका. चुकीची वेळ आणि फक्त चांगलं म्हणजे पत्रिका जुळवण्याकरता म्हणून लग्न करायचं तर तसं पण करू नका. आयुष्याचं वाटोळं होईल मित्रांनो. तेव्हा आयुष्य हे सुंदर आहे जगण्यासाठी. तुला सुंदरपणेच कसं पुढे नेता येईल याच्याकडे लक्ष द्या. थँक्यू.